स्वागत आहे तुमचा परत माझा एक नवीन ब्लॉगसाठी. बघू शकतात आज आलो हे मी वडाफोनच्या साईटवरती. या टावरवरती म्हणजे एवढीच घाण आहे ना, तर काही सांगू शकत नाही. सगळ्याचकडे केबले पडलेले आहेत. बघू शकता वडाफोनच्या टावरवरती आलो आहे. सगळ्याचकडे घाण आहे. सगळे टोटल बिल्डिंगवरती बघू शकता तुम्ही. बघा, हा वडाफोनचा टावर आहे. याच्यावर आम्हाला राउटर वगैरे लावलेलं असतं. राउटर वगैरे जिओ वगैरे सगळ्यांचा फायबर आले असतात. हे बघा एअरटेलवाल्यांचं आहे. बघू शकता एवढ्या केबलमध्ये आपल्याला आपली केबल शोधायची असते की आपली केबल कुठली आहे. आणि आपली केबल असते कोणाकोणाची कंपनी वेगवेगळे असतात. आता हे बघा इथं हे उषा मार्टिन ही माझी केबल होती म्हणून मी बरोबर ओळखून घेतली की माझी केबल आहे आय डीवरती. हा आहे आमचा बॉक्स आहे. बघू शकता बॉक्सला असं वाटलं तर कलरलाच पैसे नाही येत असं झालंय. बघू शकता आतमध्ये बघा कसं आहे. या बाजूला पण आहे सगळ्याच केबली बघा. बघू शकता तुम्ही सगळंच लाईव्ह दाखवतो मी. टावरचं मेंटेनन्स कसं असतं, कोणी मेंटेनन्स करत नाही, कोण मेंटेनन्स करतो. हे बघा या साईडला 3, या साईडला 1, त्या साईडला 1, या साईडला वरती पण आहे, तिकडे पण आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता खूपच घाण आहे या टावरवरती. तर असं वाटतंय तर इच्छाच होत नव्हती यायची आमची. बघू शकता तुम्हाला खालचं बॅकग्राऊंड दाखवतो. अजून खाली किती खाली असतं हे बघा. हे बघा खाली बघू शकता. पुणे सिटीमध्ये मी काम करतो. आता आम्ही सध्या धनकवडी साईडला आहे, म्हणजे हा कात्रज रस्ता आहे. बघू शकता पूर्ण. बघू शकता टावर. आमचा माणूस आहे पंकज म्हणून आहे, रामबाबू म्हणून आहे. बघू शकता घाण बघा. इथं घाण बघा तुम्ही फक्त. हे बघा याच्यात तुम्ही कसं काय शोधणार तुमची केबल कुठली आहे, माझी केबल कुठली आहे. हे बघा हे जिओवाल्यांचं आलं इथे. हे पण जिओचं आहे. जिओवाल्यांचा रॅक आहे. त्यांचा रॅक बघा कसा असतो सगळे. आणि त्यांची फायबरमध्ये डगमध्ये गेली, 60 डग असतात पाईपमध्ये गेले असते. हे बघा हे जसे गेलेत ना असे जातात ते फायबर त्यांची. बघू शकेल सगळ्यांचं आहे. म्हणजे कमीत कमी तर विचारू नका एवढे कस्टमर आहेत. म्हणजे एवढे नेटवर्क आले येत असतात. कोणाकोणाचं कुठे काय आहे त्यांनाच माहिती. वरती पण आहे खाली पण आहे. बघू शकतात. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा.